मैदानावर दोन्ही संघ एकमेकांसमोर पंचांची काही सूचना येतात. यस अंपायर सिग्नल मॅच ऑन. सलामीची जोडी 7:55 झाले. चला पहिला चेंडू पडू द्या. विनंती असेल 5 मॅचेस आपण कव्हर करतो आणि सर्व मॅनेजमेंटचा टार्गेट असतो मध्यरात्रीपर्यंत आपल्याला या 5 मॅचेस कव्हर करायचे. फर्स्ट बॉल सज्ज होईल. वेगवान चेंडू ड्राईव्ह करतो. हलकासा ड्राईव्ह. कोणती तयारी नव्हती. फक्त सॉफ्ट हँडेड न इरादा कोणताही नव्हता. जिथे मोठा फटका खेळेन रोहन गरत आणि रोहित म्हात्रे. बॅटिंग लाईनअप मध्ये योगदान देत असताना आपण पाहिलं असेल वरद एंटरप्राइजेस सोमनाथजी म्हात्रे भास्कर गरत असतील या संघाचे संघमालक. आक्रमणाचा प्रयत्न खराब चेंडू आणि चोख प्रत्युत्तर. पंचांकडे चर्चा जरूर होईल. अंपायर सिग्नल 4 धावा चौकार. गोलंदाजांची जीत खोटची गोलंदाजी समोर. भेदक गोलंदाजीसाठी तो ओळखला जातो जीत खोट बामणडोंगरी. एका बाजूला आपण पाहतो रोहन गरत नावा रोहित म्हात्रे बामणडोंगरी. 2 चेंडू धावा 5. ओ एज लागली. वेगाने चेंडू लॉंग स्टॉपला. बॅड लक फिल्डिंग टीम. थोडासा डोक्यावर हात दिल्या. वेग होता चेंडूला. आउटफील्ड मध्ये प्रचंड वेग. पॉवर प्ले मध्ये धावा जमवायचे याच उद्देशानं यस 4 रन्स आपण रिप्ले पाहू शकतो. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न आणि तिथे आपण पाहतोय अतिशय वेगाने सुसाट वेगाने गेला. 4 धावेने धावफलक पुढे सरकेल. 3 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावसंख्या 9 रन्स. जीत खोत. ओ गॅप शॉट टेक्निक वापरली. कौशल्य दाखवलं. डीप एक्स्ट्रा कव्हरला आपण पाहतोय गुड रनिंग. सिंगल डबल घेणं सोडायचं नाही आणि तोच प्रयत्न करतोय. तर आत्माराम कोळी सर कोंबडभुजी यांचे या ठिकाणी आगमन झालंय. त्याच विभागामधील एक उत्कृष्ट पंच म्हणून त्यांची ओळख आहे. अनेक मोठ्या मोठ्या स्पर्धांमध्ये सध्याच्या घडीला पंचांचं कार्य ते पाहत असतात. स्वागत आहे UNPL 7व्या पर्वामध्ये आपलं. सुस्वागतम. रोहन खरंच एक आक्रमक फलंदाज आहे. खूप बॉलिंग बघा आता भेदकता. जीत खोत हा असाच गोलंदाजी. जरी त्यांनी मार खाल्ला कमबॅक करण्याची त्याची तेवढीच तयारी असते. इफेक्टिव्ह बॉलर आहेत. बामणडोंगरीसाठी बहुतांश वेळा त्यांनी बॉलिंग गिफ्ट सुद्धा दिले. सामन्याला रिकवर करून देत असता आणि तो जीत खोत हा सुद्धा वेगवान चेंडू. 2 चौकार आल्यानंतर थोडं बॅड लक होतं फिल्डिंग डिपार्टमेंटमधून. संधी नव्हत्या क्षेत्ररक्षकांना. पॉवर प्ले 1 पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाल्यानंतर जीत खोतनं धावा दिल्या 12. 2 चौकार. रोहन गरत जिथे मैदानावर आक्रमण झाल्या 5 चेंडूमध्ये वैयक्तिक तो 11 खेळतोय. आणि प्रणय आम्हाला माहिती देतो रोहन गरत जो या संघासाठी आपण पाहतोय 34,000 सोल्ड झाला होता. ही बोली त्याच्यावर लागली. प्रमुख खेळाडू ऑलराऊंडर आहे. मग मॅच थोडी स्पीडअप करायचे. आर्यन नाईक या संघाचे नेतृत्व करत होते. मात्र आपण पाहिला अभिमानाची गोष्ट सुद्धा ISPL मध्ये तो खेळणारे. आता संदेश पाटीलकडे ही जबाबदारी आली. वरद एंटरप्राइजेस बामणडोंगरी सोमनाथजी म्हात्रे भास्कर गरत या संघाचे पुरस्कर्ते. जीत खोतच्या षटकामध्ये 12 आल्या. टार्गेट किती सेट होणार. मागच्या मॅच मध्ये 78चं टार्गेट होतं. संघनायक भानुदास म्हात्रे ऑलराऊंडर. ओव्हर नंबर 2 लेफ्ट आर्म राऊंड विकेट. काय फटका. परफेक्टली टाइम. डीप पॉइंट कडे पाठलाग होईल. नो चान्स. शॉट लाईक दॅट आणि मिळतील या चेंडूवर 4 धावा. डेफिनेटली चौकार. चेंडू स्विंग होऊन येत होता आणि त्याला जो फटका खेळला. गुड बॅटिंग. पुन्हा एकदा फटका बनवला. मनगटी ताकदीच्या साहाय्याने ऑन साइडला झेल होणार का. ओ प्रयत्न कमालीचे होते.
लॉंग ऑन वरून मात्र या 6 रन. प्रयत्न केले होते, लॉंग ऑन वरून आला होता, त्याला बॅकअप देण्यासाठी सुद्धा गेला होता. आपण पाहतोय शीतरक्षक राकेश तिथे होते, प्रयत्न चांगले होते, मात्र इथे आक्रमण सुरू करतो. आणखीन एक चौकारानंतर बॅक टू बॅक 2 सिक्सेस लॉंग ऑनच्या वरून हा धमाका. नैसर्गिक खेळासाठी ओळखला जातो आणि तो त्याचा खेळ इथे पाहायला मिळतोय. कमालीची बॅटिंग, रिव्हर्स अटेम्प्टचा पॉइंटला षटकार, त्यानंतर मिड विकेट आणि या अगोदरचा फटका लॉंग ऑन कडे. भानुदासवर आक्रमण. पुन्हा एकदा त्याच तयारीमध्ये तो होता. भानुदासला कमबॅक तर करावा लागेल. पंचांचा इशारा, लेग बाईज. धावा धावफलकावरती टोटल बॅटिंग करत असताना संघ सुसाट वेगाने चालला. आता धावसंख्येची गतिमान अवस्था प्राप्त केली. रोहन गरत खेळतो 8 चेंडूमध्ये 27 आणि त्याला साथ देताना रोहित मात्र विकेट मिळत नाही. प्रत्येक षटकारासाठी कॅश प्राइज आले 1000. ओ डॉट बॉल. सोमनाथ शेट म्हात्रे यांच्या वतीनं प्रत्येक षटकार 1000. यस, डीजे ना फरमाईश आले स्क्रीनवर. यस, ऑन साइडला ट्राय करते, दूरवरून प्रयत्न होईल, मिड विकेट वरून प्रयत्न. यस, धोका, रिस्की रन. अशा धावा कधी कधी धोकादायक असतात. प्रयत्न करत असताना आपण जरूर पाहतोय भानुदास संघनायकानं सपाटून मार काढला या षटकामध्ये. फटकेबाजी, पंचांचा इशारा येतो ड्रिंक्स ब्रेक. 2 षटकानंतर एकूण धावा धावफलकावरती 31. डीजे ते बघा, हे गोल्डन मॅन प्रल्हाद शेठ भगत यांची डिमांड होती आणि काही सेकंदामध्ये ते स्क्रीनवर आपण पाहिलं. प्रत्येक सिने कलाकार, अभिनेते यांचा एक चाहता वर्ग असतो आणि प्रल्हादजी भगत गोल्डन मॅन जे प्रसिद्ध लावणी कलाकार गौतमी पाटील यांचे खूप मोठे चाहते फॅन आहेत आणि बैलगाडा क्षेत्राचं सुद्धा ते एक मोठं नाव आहे. बकासूरचे सुद्धा फॅन आहेत. चला, मॅच कडे लक्ष वेधतोय. रोहनचा हा तडाखा 9 मध्ये 27. रोहन मात्र थांबत नाही, प्रचंड मूड मध्ये आला. ॲग्रेसिव्ह फटकेबाजी पाहिली तर संपूर्ण टेक्निक, कंप्लीट टेक्निक तो यूज करतोय. टायमिंग त्याचं बेमिसाल आहे. फटक्या चॉईस सिलेक्शन पाहिलं, टायमिंग स्ट्रोक पाहिल्या, चौफेर फटकेबाजी करतो आणि यासाठी तो ओळखला जातो. रोहन गरत नावागावासाठी क्रिकेट नेहमी खेळत असतो. रोहित मात्र, बामणडोंगरी दोघांची भागीदारी बिल्डअप होत असताना गोलंदाजांवर तुटून पडलेत. 3rd ओव्हर 32. स्वराज पाटील, मध्यम गतीचा चेंडू स्लिप कडे, कोणती चूक होत नाही, विकेटची गरज होती आणि त्या दोघांमध्ये थोडी नाराजी आपण पाहिली. खेळपट्टीवर थांबायचं होतं, अजूनही धावांची भूक होती, मात्र स्वराजनं हा अडथळा दूर केला. आउट रोहित म्हात्रे.
प्रल्हाद भगत टेन्शन घेऊ नका, बकासूर सुद्धा स्क्रीनवर काही वेळातच येईल. DJ SGC त्यांचं प्रेझेन्स ऑफ माइंड नेहमी शार्प असतं आणि त्यासाठी ते नेहमी तत्पर असतात. फलंदाज बाद झालं, विकेट हवी होती आणि आता श्रेयांश गौराज बामणडोंगरी ब्लास्टर्स भानुदासचा महागड्या षटकानंतर आता स्वराजकडून तीच अपेक्षा असेल. नवीन फलंदाज संदेश पाटील, स्वतः संघनायक, वरद इंटरप्राइजेस. ओ टप्पा पडल्यानंतर आपण पाहतो चेंडू उंची होती, बीट करत असताना गुड बॉलिंग. आणि गोलंदाजाकडे असे चेंडू असतील ना, वेगवेगळे चेंडू असतील तर ते बऱ्याच वेळा फलंदाजांना मोठे फटके खेळण्यापासून वंचित ठेवतात आणि स्वराज तोच प्रयत्न करतो, संधी देत नाहीये मिडविकेटला. आता बघा पूर्णपणे शांत ठेवल्या स्वराजची सुंदर आकर्षक गोलंदाजी. आतापर्यंत 4 चेंडू गोलंदाजी आवडले असेल तर त्याच्यासाठी कौतुक होऊ द्या. गुड बॉलिंग 12-19. त्यानंतर स्वराज पाटील नावा गावचा खेळाडू कमबॅक होत असताना गुड बॉलिंग, रिकवर ऑफ दिस इनिंग, थोडंसं कव्हर करून दिलं. नेक्स्ट बॉल ऑफ स्टंपला, चेंज ऑफ स्पेस, पंचांशी चर्चा सुद्धा होईल. बेस्ट ऑफ वाईटसाठी मात्र ऑफिशियल्स, फायनली ऑफिशियल्सचा हा निर्णय हा अंतिम असतो. का भेदक बघा, नावाचा फलंदाज आणि नावाचाच गोलंदाज आहेत. हा चेंडू हाफ ट्रॅकर होता, मागे ठेवलाय, सुंदर गोलंदाजी. आणि स्वराजच्या या गोलंदाजीचं कौतुक झालंच पाहिजे. काय षटक हाताळलं स्वराज पाटील. फ्रूट सलाड बॉलिंग म्हणूया, प्रत्येक चेंडू वेगळा, दिशा टप्पा विभिन्नता. आणि आज त्याच्या या सुंदर गोलंदाजीनं संघासाठी फक्त 3 धावा दिल्या, 1 विकेट. 3 षटकांचा खेळ संपलाय, 34 धावा दाफलकावर, 34. 2 षटकं अजूनही बाकी. थँक्यू व्हेरी मच. 8:07 झालेत. आपण पाहतोय लक्ष विद्या मॅचकडे. संपूर्ण आमची आयोजन कमिटी, संपूर्ण आमचा पाहुणा वर्ग. 3 षटकानंतर धावा दाफलकावरती 34, 2 षटकं बाकी आहेत. मागच्या सामन्यामध्ये 78चं टार्गेट होतं. आता या सामन्यामध्ये किती धावांचं टार्गेट असेल? क्रिकेट रसिक, चाहता वर्ग, पाठीराखा वर्ग सुद्धा हळूहळू या स्पर्धेला जॉईंट होते. सुंदर स्पर्धा, UNPL उल्वेनोड प्रीमियर लीग सिल्वर ट्रॉफी, लख प्रकाश, सुंदर मैदान आणि तेवढी सुंदर खेळपट्टी. ओव्हर नंबर 4 अनिश भगत. पहिला चेंडू, शैली सुंदर आहे बघा. पहिला चेंडू लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटनं. यंग स्टार UI, वय वर्ष सुद्धा त्याचं कमी असेल. अनिश भगत शेलगर याच गावचा आहे आणि आपण जरूर म्हणूया लोकल बॉयज आहेत. घरचं मैदान आहे. वय वर्ष 17. आणि जेव्हा कमी वयाचे गोलंदाज असतात त्यांची जर चांगली कामगिरी झाली तर सर्व स्तरामधून वर्षाव होतो त्यांच्यावर कौतुकाचा. अनिश भगत डॉट बॉल. समोर आव्हाने रोहनची विस्फोटक फलंदाजी. ओ काय गोलंदाजी, मात्र इथे बघा बॅड लक. पंचांशी वारंवार चर्चा होईल. चेक करूया ऑफिशियल्स. येणार पॅनल नीरज सर सांगतात एक्झॅक्टली तिथे आपण चेक करणार आहोत. आपण फलंदाजच्या स्टँडिंग पोझिशनचं रिप्ले आपण पाहू शकता. फिल्डिंग सेट ठेवा, फिल्डिंग सेट ठेवा. आपण हे छोटे क्षण खूप महत्वाचे असतील कारण रोहन आक्रमक झालं. पण फुटला आले, त्यानंतर बॅकफुटला आपण पाहतो प्रयत्न होत असताना. 34 ऑफिशियल्स डिसिजन पेंडिंग. फिल्डिंग सेट करा.
रोहनकडून अपेक्षा आहे संघाला. $34 डिसिजन पेंडिंग. रोहन गरज 13 मध्ये 29 खेळतो. चेक करतो आपण वेगळ्या अँगलनं. यस 24 ला इव्हेंट NR पॅनल आमचे ऑफिशियल्स डिसिजन पेंडिंग. यस फायनली निर्णय येईल आपल्यापर्यंत. वरद इंटरप्राइजेस बामण डोंगरी. यस फेअर अनफेअरची चर्चा होते आणि अंपायर सिग्नल फेअर डिलिव्हरी. मिळतील 4 धावा. सॉरी चेक करतो. आणि आता ब्लास्ट पाहतो आपण. यस आणखीन एक धमाका षटकार. क्या बात आहे. मैदानामध्ये मूड मध्ये आल्या आणि आपल्या आक्रमकतेनं पुन्हा एकदा मैदानावर फटकेबाजी सूर्य. 15 मध्ये 39 बॅटिंग करत असताना संघ पोहोचलाय 44. चौथं षटक मार्गस्थ. गोलंदाज अनिश भगत आता थोडा मागणा ठरतो. नेक्स्ट बॉल. अनिशवर आक्रमणाला सुरुवात. ऑन ड्राईव्ह करतो मिड विकेट कडे. फिल्डर सेट आहे. अनिशला कमबॅक करावं लागेल कारण रोहन गरज आक्रमक झालाय. त्याची विस्फोटकता आपण पाहिली, त्याची दाहकता पाहिली. आपल्या आक्रमकतेनं पुन्हा एकदा मैदानावर धावसंख्येला सुसाट वेगानं वन मॅन शो एक पात्री अभिनय तो त्याचा दाखवतोय. सुंदर फटकेबाजी. टोटल रन्स आतापर्यंत 4 चेंडूचा खेळ संपलाय. 4th ओव्हर इन प्रोग्रेस. अनिश भगत एकूण धावा दाखल 45. चौथ्या षटकाचा खेळ मार्गस्थ. समोर ठेवला पुण्यामध्ये, त्याला प्रहार केलाय आणि आता ऑन साइडला संधी होईल नक्कीच. राकेशनं पकडला झेल. गुड कॅच. विकेट. ही विकेट हवी होती मात्र रोहननं जो धमाका केला आपल्या संघासाठी. सुंदर आकर्षक आक्रमण करत असताना मात्र आपण पाहतोय फलंदाज बाद होईल. मैदानावर सेट या रोहन, त्याच्याकडून अपेक्षा संदेश पाटील. रोहित बाद झाल्यानंतर आपण पाहतोय थोडा दबाव जरूर निर्माण केला होता. बॅटिंग टीम पुन्हा एकदा वरद इंटरप्राइजेस बामण डोंगरी. पहिला गडी बाद झाला होता जेव्हा आपण धावा जरूर पाहिल्या होत्या. चांगली भागीदारी होती पहिल्या विकेटसाठी. आता क्रमांक 4 वर चाललाय. परेश भगत. अनिशलाही विकेट मिळाली. रोहनकडून अपेक्षा आहे. नॉन स्ट्राईक रेनला तो उभा आहे. परेश आलाय. परेश भगत नावा बॅटिंग करत असताना रोहन गरत नावा यांना पाहतोय. नावा गावातील दोन्ही खेळाडू. आक्रमण. गुड फिल्डिंग. ऑन साइडला धाव घेण्याची तयारी. आता धोका होईल, गरज नव्हती. आणि जसा परेश आला त्यांनी सुरुवात केली मात्र 2 धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये आणखीन एक विकेट. थोडा दबाव वाढेल. आता एकूण गडी बाद झाले दाफलकावर. टोटल धावा असताना 46. 46 3 गडी बाद. चला मॅच स्पीडअप करा. सूचना आहेत. फिल्डिंग टीम वारंवार एकत्रित का येतात. फिल्डिंग टीम अगदी आज त्यांच्या भरपूर मीटिंग चालू आहेत स्टार्ट पासून.
तर 4 षटकांचा खेळ संपलाय. बघा, विनंती असेल दोन्ही संघांना आम्हाला हा सामना 8:45च्या अगोदरच फिनिश करायचे. 8:15 झालेत. सूचना असतील आपल्याला. 4 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या 46. रोहन गरते आक्रमक सुरुवातीला आलाय आणि आपल्या आक्रमकतेनं आज मैदानावर चांगल्या धावा जमवल्यात. आक्रमण करतो, हल्ला बोल. रोहनच्या बॅटमधून आणखीन एक तडाखा. स्ट्रेट हिट, पॉवरफुल षटकार. सुंदर आकर्षक हटके खेळी करतो. बॅटिंग आवडली असेल रोहनसाठी टाळ्या होऊ द्या. रोहन गरत नावाचा हा ब्लास्टर फलंदाज काय सुंदर खेळतो. वैयक्तिक त्याचं योगदान पोहोचला. इंडिव्हिज्युअल संघासाठी खेळत असताना 46 वर पोहोचलाय रोहन गरत. 46. 17 चेंडूमध्ये 46. अजूनही 5 चेंडूंचा खेळ बाकी. मॅच स्पीडअप करा. एकूण धावा 52. 50 पण पूर्ण झाल्यात. समोर उभा आहे रोहन. स्लोअर वन, त्यावर केला प्रहार. स्ट्रेट हिट, लॉंग ऑफला आणि रोहन निघालाय. 46+2 48. एकटा नडतोय. 54 धावा असताना एकट्याच्या 48. का बॅटिंग करतोय रोहन गरत. खुश करत असताना सनी भगत शेवटचं षटक हातळतोय. चेंडू शिल्लक 4. धावा फलकावरची टोटल 54. गुड बॅटिंग, क्लासिक स्ट्रोक, कम्प्लीट टेक्निक बॅट्समन रोहन गरत. आक्रमण ड्राईव्ह केला डीप एक्स्ट्रा कव्हर कडे. ओहो, बॅड लक. फिल्डर तिथे होत्या. सचिन पाटील आमचे स्कोरर मित्र होते आणि काय झेल टिपला. हो, बॅड लक. चांगला खेळत होता. अर्धशतकाकडे काही सूचना येतात. काही यस, सूचना येतात. आपण ड्यू घेतो. बॅट्समन टीम वेस्ट ऑफ व्हाईट बीमर साठी हा रिव्ह्यू असेल. भरपूर वेळ चालला या सामन्यासाठी, मात्र जरूर आम्हाला माहिती मिळणार आहे. बॅटिंग टीम चेक करतो आपण. यस, फेअर डिलिव्हरी. चला, रोहनची बॅटिंग आवडली असेल तर त्याच्यासाठी एकदा कौतुक होऊ द्या. 4 षटकार